हॅलो फ्रेंड्स, तर आज मी घेऊन आलेली आहे कार्टून ॲनिमेशन व्हिडिओ एकदम सुरुवातीपासून. तर चला सुरुवात करूया. इथे आपल्याला लिहायचं आहे यूट्यूब व्हिडिओ. टेम्पलेट सर्च करायचं आहे आणि आपल्याला ब्लँक टेम्पलेट हवी आहे. तर इथे आपण लँडस्केप सिलेक्ट करून घेतलेलं. आता इथे या ब्लँक स्लाईडवर आपण आपलं ॲनिमेशन क्रिएट करणार आहोत. तर एलिमेंट्स लागतील आपल्याला काही. आपण फ्रूट्सबद्दल आज बघणार आहोत. तर इथे मला 3 प्रकारचे फ्रूट्स पाहिजे आहेत आणि ते आपण लहान मुलांना वेगवेगळे एज्युकेशनल व्हिडिओज असतात ना, गेस द फ्रूट प्रकारातले. तर एज्युकेशनल व्हिडिओ आपण बनवणार आहोत. थोडा लांब होणार आहे, पण शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण की खूप फायद्याचं आहे. आता इथे मी ॲपल सर्च करून घेतला ग्राफिकमध्ये. त्यानंतर आता मँगो सर्च करणार आहे. तर ॲपल, मँगो आणि एखादा तिसरा फ्रूट म्हणजे पेअर, असे आपण 3 फ्रूट इथे छान ग्राफिक्समधनं सिलेक्ट करून घेऊ. या तिघांनाही आपण एकाच पेजवर घेणार आहोत आणि व्यवस्थितरित्या त्यांना प्लेस करून घेऊ. आता यामध्ये तुम्ही म्हणाले यामध्ये कुठलं ॲनिमेशन आहे आणि काय मज्जा येणार आहे. तर एकदम बेसिक फ्रूट्स आहेत. तर बघा आता काय करायचं आहे, हे आपण याला कार्टून फिट शोधणार आहोत. तर आपल्याला यांना ॲनिमेशन द्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला त्यांना थोडंसं कार्टूनिश दाखवायचं आहे. तर त्याला हात आणि पाय आपल्याला जोडावे लागतील. तर त्यामुळे इथे मी कार्टून फिट सिलेक्ट केले आणि हे बघा, हे जे आहेत हे लेग्स हे दोन्ही विरुद्ध दिशेला आहेत, पण आपल्याला तसं नको आहे. तर मी डबल क्लिक केलं आणि त्याला आपल्याला क्रॉप करायचं आहे. त्यामुळे काय करायचं, त्याला आपण सिलेक्ट केलं, डबल क्लिक केलं आणि हा जो क्रॉपचा स्क्वेअर आलेला आहे, एक लेग आपण क्रॉप करून घेऊ लेफ्ट साईडचा आणि त्यालाच आपण डुप्लिकेट करूया. आता सेम साईडला झालेले आहेत, पण आपण त्याला थोडं टिल्ट करणार आहोत, थोडं फिरवणार आहोत. आणि आता या लेग्सला आपण समोर तर ते छान दिसणार नाही, त्यामुळे त्यांना आपण पोझिशन केली बॅकवर्ड. त्यानंतर आपण सिलेक्ट करूया कार्टून आर्म्स. फीट नंतर आपण आर्म्स सर्च करतो आहे. याला आपण व्यवस्थित प्लेस करून घेऊ, डुप्लिकेट करू आणि त्याची दिशा चेंज करण्यासाठी त्याला आपण सिम्पली फ्लिप करू हॉरिझॉन्टलमध्ये आणि परत त्यांना मागे पाठवायचं आहे. तर त्याला बॅकवर्ड पोझिशन देऊया. ते पुढे व्यवस्थित दिसणार नाही, म्हणजे छान दिसणार नाही. आता राहिलं आहे कार्टून फेस. ते खूप क्यूट फेसेस आहेत. त्यापैकी कुठलाही एक आपण छान निवडून घेऊ, साईज लहान करू आणि आपल्या ॲपलला बघा किती जिवंत रूप आलेलं आहे ऑलरेडी. व्यवस्थित प्लेस करूया आणि तुम्ही बघू शकता ते किती क्यूट दिसतंय. आता काय करायचं, सगळ्यांना ग्रुप करून घेऊ आणि आता परत तीच प्रोसिजर करायची का, तर नाही, शॉर्टकट मेथड यूज करूया. काय करायचं, आपण यालाच कॉपी करायचं आणि इथे पेस्ट करूया आणि त्याला आपण दुसऱ्या फ्रूटवर ठेवूया, म्हणजेच मँगोवर. त्यानंतर फक्त आपल्याला आता ॲपलला सिलेक्ट करावं लागेल आणि त्याला डिलीट करून देऊ. आहे की नाही सोपं. आता फक्त थोड्या ॲडजस्टमेंट करायच्या आहेत. तर त्या मँगोच्या साईजनुसार आपण सगळ्या हातांना आणि म्हणजे दोन्ही हातांना, पायांना आणि चेहऱ्याला व्यवस्थित पोझिशन बॅकवर्ड करून प्लेस करून घेऊया. फीटला सुद्धा पोझिशन बॅकवर्ड करून घेऊ आणि बघा रेडी झालं आहे क्षणात. तर तीच प्रोसिजर आपल्याला परत पेअरसाठी सुद्धा रिपीट करायची आहे. कॉपी करायचं आणि सिम्पली पेअरवरती पेस्ट करायचं आहे. आपण दुसरा पेअर घेऊन घेऊ, कारण की तो फळ थोडा फेस लावण्यासाठी थोडं छोटं पडत होतं, त्यामुळे मी इथे ग्राफिक्समधनं दुसरा एलिमेंट घेतलेला आहे. आता सेम प्रोसिजर आपण रिपीट करत आहोत. मँगोला डिलीट करायचं आहे आणि आता फेसला आपल्याला समोर आणायचं आहे. सगळी जुळवाजुळव आपण व्यवस्थित करून घेऊ. या आर्मला डुप्लिकेट केलं, फ्लिप केलं हॉरिझॉन्टली, पोझिशन केली बॅकवर्ड. तुम्ही कुठल्याही प्रकारचे फळ घेऊ शकता, कुठलेही. तुम्ही स्टोरी क्रिएट करू शकता. ChatGPTकडनं स्टोरी किंवा स्क्रिप्ट मागवून तुम्ही त्यानुसार आपली स्टोरी तयार करून छान ॲनिमेटेड किड्स एज्युकेशनल व्हिडिओ तयार करू शकता. आता याला सगळ्यांना आपल्याला एकत्रित ग्रुप करून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथलं काम झालं. आता काय करायचं, आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे PNGमध्ये.
आणि PNG मध्ये डाउनलोड झालेला आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण बघूया एक अशी वेबसाईट जिथे आपल्याला या कार्टून कॅरेक्टर्सना जिवंत रूप मिळेल. ॲनिमेटेड ड्रॉइंग्स ही वेबसाईट आहे, ॲनिमेटेड ड्रॉइंग्स. तर इथे मी सिम्पली अपलोड केला आत्ताचा फोटो आणि इथे नेक्स्टवर क्लिक करायचं. त्यानुसार मग इथे तो जे आपल्याला इथे सांगतो आहे त्यानुसार फॉलो करायचं आहे. तर त्यांनी सांगितले की एकच फ्रूट आपल्याला पहिले एकच कॅरेक्टर सिलेक्ट करायचं आहे. तर इथे मी पहिले ॲपलला सिलेक्ट करत आहे, बाकीच्यांना क्रॉप करून टाकायचं आणि नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये इथे आपल्याला हायलाईट करायचं आहे कॅरेक्टरला. आपला जो हा इलेमेंट आहे बघा ॲपलचा, त्याला फक्त आता आउटलाईन आलेली आहे. तर त्यांनी फक्त आउटलाईन सिलेक्ट केलेली आहे. तर ती व्यवस्थित सिलेक्ट झाली का एकदा बघायचं. नाहीतर इथे पेन्सिल आणि इरेझरसुद्धा आहे, तुम्ही काही ॲड आणि मायनससुद्धा करू शकता. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा आणि इथे आता आपल्याला कॅरेक्टर्सना मार्क करायचं आहे. जे इथे सर्कल्स दिलेले आहेत हे त्यांना सिम्पली आपल्याला जे जॉईंट्स आहेत मेन जॉईंट्स, तर तिथे त्यांना ड्रॅग करून पोहोचवायचं आहे. जसं आता मी बघा करते दोन्ही आयब्रोजवर, त्यानंतर दोन्ही हातांवर ते ऑलरेडी मार्क केलेलं आहे. त्यानंतर इथे मी ड्रॅग करून त्याला वरती आणि खाली सेंटरला व्यवस्थित प्लेस करते. तिथे लिहिलेलं असतं ते सिम्पली फॉलो करायचं आहे. राईट आय आणि लेफ्ट आयवर मी प्लेस केलं. त्यानंतर इयरवर, राईट इयरवर, आणि लेफ्ट इयरवर. तर सगळ्या जे मेन जॉईंट्स आहेत तिथे आपल्याला त्यांना प्लेस करायचं आहे. हे झालं की नेक्स्ट क्लिक करा आणि बघा जादू. हे बघा तुमचा जो कार्टून एलिमेंट होता त्याला जिवंत रूप मिळालेला आहे आणि तो पळायला लागलेला आहे. तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन्स आहेत, ते तुम्ही ट्राय करून बघू शकता. जम्पिंग, वॉकिंग, फनी, डान्स, तुमच्या स्टोरीनुसार जो ॲनिमेशनचं स्टाईल तुम्हाला त्याला ॲड करायचं आहे तुम्ही ॲड करू शकता. तर मी इथे एक निवडलेला आहे. मला त्याला फक्त उभं दाखवायचं आणि वेव्ह करताना दाखवायचं आहे हात. तुमच्या स्टोरीनुसार, रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इथे ॲनिमेशन सिलेक्ट करू शकता. तर आता नेक्स्ट स्टेप काय आहे, तर याला आपल्याला मोठं करायचं आणि या कॉर्नरच्या 3 डॉट्सना आपल्याला क्लिक करायचं आणि सिम्पली डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर आपला हा जो पहिला कॅरेक्टर आहे त्याला आपण ॲनिमेट केलेला आहे ऑलरेडी, त्याला डाउनलोड केलं आणि सेम प्रोसिजर आता आपल्याला बाकीच्या 2 फळांसाठी सुद्धा वापरायची आहे, म्हणजे मँगोसाठी आणि पेअरसाठी. सेम त्यांना इथे अपलोड करायचं, एकेकाला क्रॉप करायचं आणि सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या ॲज इट इज. ठीक आहे. त्यानंतर आता परत आपण कॅनवामध्ये आलेलो आहे आणि एक मी स्लाईड ॲड केली आणि आता त्याचा बॅकग्राऊंड आपण शोधतो आहे. तर त्याला मला नेचर बॅकग्राऊंड द्यायचं आहे. काय केलं मी, एक पेज ॲड केला. आता त्याच्यासाठी आपण बॅकग्राऊंड शोधतो आहे ग्राफिक्समधून. तर तुमच्या स्टोरीनुसार आपल्याला बॅकग्राऊंड इथे सिलेक्ट करायचं आहे. तर इथे बघा हा एक छान कलरफुल बॅकग्राऊंड मला आवडलेला आहे, तर तो मी सिलेक्ट केला. आता अपलोड फाईल्समधनं जे आपण आता व्हिडिओज ॲनिमेट केलेले होते त्या तिन्हींना आपण इथे घेऊन येणार आहोत. तर इथे आपण अपलोड केलेला आहे आपल्या कॅरेक्टर्सना. आता एकेकाला इथे प्लेस करून घेऊ आणि आपल्याला यांचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे. तर BG रिमूव्हरवर क्लिक करायचं. कॅनवा प्रोमध्ये BG रिमूव्हर, किंवा तुम्ही तुमचा कॅनवा फ्री नसेल तर तुम्ही रिमूव्ह BG वेबसाईटचा वापर करू शकता. आता याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेलं आहे. आता सिम्पली प्लेसमेंट करायची व्यवस्थित, लेफ्ट राईट सगळीकडे त्याला प्लेस करून बघायचं. तुम्ही बघू शकता की किती छान एक ॲनिमेशन तयार झालेलं आहे. आता यामध्ये वेळ आहे टेक्स्ट ॲड करण्याची. एकतर तुमच्याकडे स्क्रिप्ट रेडी असेल तर तुम्ही त्यानुसार इथे लिहू शकता, म्हणजे त्याचे डायलॉग्स तुम्ही त्याला देऊ शकता, किंवा इथे आपण सरळ टेक्स्ट ॲड करू शकतो. तर इथे मी लिहिणार आहे, हाय कॅन यू गेस मी व्हॉट फ्रूट
ॲम आय. ओके, तर आपण गेस मी प्रकाराचं एक एज्युकेशनल व्हिडिओ बनवतो आहे. तर इथे आपल्याला फ्रूटचं चित्र आणि त्यासोबत एक क्वेश्चन असं ॲड करायचं आहे. तर लहान मुलांना असे व्हिडिओज खूप यूजफुल असतात. आता त्याला आपण छान किड्स फॉन्ट देऊया. एखादं मजेशीर फॉन्ट इथे आपण सिलेक्ट करूया. कलर त्याचा चेंज करून बघू. आता हे सगळं क्रिएटिव्ह पार्ट आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही फॉन्ट सिलेक्ट करू शकता, कलर चेंज करू शकता, आपल्या स्टोरीला अट्रॅक्टिव्ह दाखवू शकता. तर पहिली स्लाईड आपली रेडी झालेली आहे. आता काय करायचं आहे, याला डुप्लिकेट करायचं आहे आपल्याला याच पेजला, आणि सेम प्रोसिजर आपल्याला बाकीच्या 2 फ्रूटसाठी सुद्धा रिपीट करायची आहे. तर आपलं दुसरा फ्रूट होता मँगो, त्याचं देखील आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्हाला जर याचा सेकंड पार्ट हवा असेल, ज्यामध्ये मी यामध्ये आपल्याला कोणत्याही स्टोरीमध्ये AI व्हॉइसेससुद्धा ॲड करू शकतो आपण, तर ते कसं करायचं, कोणत्या वेबसाईटवरनं करायचं, याबद्दल देखील आपण माहिती घेऊ शकतो. तर तुम्ही जर म्हणत असाल की याचा सेकंड पार्ट आणायचा, तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ देखील बनवून देऊ शकते. तर नक्की कमेंट करून सांगा मला. आता लास्ट प्रोसिजर आहे आपली. तिसरं फ्रूट देखील आपण ॲड करून घेतलं आहे, त्याचं पण आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतो आहे. एकतर तुम्ही तुमच्या आवाजातसुद्धा व्हॉइस ओव्हर देऊ शकता आणि या कॅरेक्टर्सना डायलॉग बोलताना आपण शो करू शकतो, किंवा सिम्पली मी इथे जसे टेक्स्ट ॲड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर हे नक्की ट्राय करून बघा. वेगवेगळे कलर्स आपण ट्राय करून बघतोय. तर रेडी झालेला आहे आपला व्हिडिओ. आता फक्त काय राहिलेलं आहे, आपण यामध्ये म्युझिक ॲड करू शकतो. तर त्यासाठी एक वेबसाईट आहे पिक्साबे नावाची. ठीक आहे, या वेबसाईटवर आता सर्च करायचं किड्स म्युझिक. इथे तुम्हाला रॉयल्टी फ्री म्युझिक मिळत आहेत खूप. कॉपीराईट, नो कॉपीराईट आणि रॉयल्टी फ्री म्युझिक अवेलेबल आहेत. वेगवेगळे म्युझिक तुम्ही ट्राय करून बघू शकता. इथनं आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. कॉपीराईट फ्री म्युझिक आहे तिथे, आणि आपल्याला कॅनवामध्ये त्याला अपलोड करून घ्यायचं आहे. तर इथे ऑडिओमध्ये ते अपलोड होत आहे, आणि त्याचा वापर आपल्याला याच्या बॅकग्राऊंड म्युझिकसाठी आपण करू शकतो. तर नक्की एक्सप्लोर करून बघा पिक्साबे वेबसाईट. रॉयल्टी फ्री आणि कॉपीराईट फ्री म्युझिक तिथे भरपूर तुम्हाला अवेलेबल आहेत. आता याला सिम्पली आपल्या व्हिडिओच्या टाईमलाईनवर ड्रॅग करायचं आहे. तर त्याला कसं ॲड करायचं बघा. याला सिम्पली असं उचलून ड्रॅग करून टाईमलाईनवर ॲड करून घ्यायचं आहे, आणि अशा प्रकारे बघा ऑडिओ ॲड झालेला आहे आपल्या व्हिडिओसाठी. प्रत्येक स्लाईडची टाईम लिमिट देखील तुम्ही वाढवू शकता. आता याला प्ले करून बघू शकता. आणि जर व्हॉइस ओव्हर करायचं असेल तर तुमचं व्हॉइस देखील ॲड करून त्याची फाईल तुम्ही इथे टाईमलाईनवरती सिम्पली ड्रॅग करायची आहे. ठीक आहे. तर हा एक सिम्पल बेसिक व्हिडिओ मी आज बनवून दाखवलेला आहे. यामध्ये तुम्ही भरपूर क्रिएटिव्हिटी तुमच्या पद्धतीने दाखवू शकता. ChatGPTचा खूप छान प्रकारे वापर करू शकता. त्यातली एखादी स्क्रिप्ट घेऊ शकता. ओके, तर अशा प्रकारे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, आजचा व्हिडिओ जर थोडाही यूजफुल वाटला असेल, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, भरभरून लाईक करा, भरभरून शेअर करा. आता याला डाउनलोड करताना आपण MP4मध्ये डाउनलोड करणार आहोत, MP4 व्हिडिओमध्ये.
आणि अशा प्रकारे आपलं एक छानसं सुंदरसं आणि तेवढंच प्रभावी एज्युकेशनल व्हिडिओ तयार झालेला आहे. थँक्यू सो मच.